आज दिनांक 26 शनिवार, बी ए द्वितीय वर्ष, सेमिस्टर थर्ड, पेपर क्रमांक 5, शिवाजी महाराज एक राष्ट्र निर्माते. हा आपला पेपर चालू आहे. हा लेखी पेपर आहे. याची लेखी परीक्षा होईल. आता पुढे जी परिस्थिती काय अवलंबून आहे त्याच्यावरती डिपेंड करतं, पण महत्त्वाची लेखी व्हायला पाहिजे. आता यावेळेस आपण पाहतो थर्ड इयरच्या पाठीमागच्या पोरांनी विद्यापीठाने MCQ घेतली आहे, पण आपल्याला वेळ आहे अजून भरपूर. तर हा लेखी पेपर आहे आपला. तर लेखी पेपरमधलं पहिलं प्रकरण संपलेलं आहे. पहिलं प्रकरण पुन्हा एकदा आठवण करून देतो. पहिल्या प्रकरणाचं नाव आठवण करून द्यायचं माझं पुन्हा अजून एकदा म्हणणं आहे की अभ्यासक्रम आपला जो आहे तो अभ्यासक्रम व्यवस्थित पहा. अनेक पुस्तकं असतात किंवा अनेक लेख असतात आणि महत्त्वाचं म्हणजे जी काही महाराष्ट्रातल्या लेखकांनी शिवाजीवर काही लिखाण केलेलं आहे ते वाचत असताना टीकात्मक मुद्दे टाळा. कारण काय असतं, महाराष्ट्रातला माणूस जो शिवाजी महाराजाकडे पाहतो किंवा जिजाबाईकडे पाहतो, तर एक किंवा जो राष्ट्रभक्त माणूस म्हणा शिवाजीकडे पाहतो तो सकारात्मक पाहतो, न्यायवादी दृष्टिकोनात पाहतो. जसं आपण पाहिलं की विजयनगरचं साम्राज्य हे दक्षिणेमधलं होतं, महाराष्ट्राचा अर्थार्थी काही संबंध नव्हता. तरी महाराष्ट्रीयन लोकांना त्याचा अभिमान होता. का होता? तर त्यांना मान सन्मान होता. त्यांच्या आस्था, धार्मिक आस्था असतील, उत्सव असतील, ह्यांना संरक्षण होतं. हिंदू धर्मावर विजयनगरच्या साम्राज्यामध्ये आक्रमण नव्हतं. तसंच होतं. तसंच आपण पाहतो की आपलं जे देवगिरीचं यादवाचं राज्य होतं तिथंही हिंदूची अस्मिता ही जोपासली जात असे. परंतु इस्लामी आक्रमणं झाली. इस्लामी आक्रमणाने आपण पाहतो इथलच्या सत्ता संपुष्टात आणल्या, यादवाचं राज्य असेल. आणि पुढील कालखंड खूप मोठा असा हा आपण पाहतो 11व्या शतकानंतर जवळपास 17व्या शतकापर्यंत अत्यंत रणधुमाळीचा राहिला महाराष्ट्रातल्या लोकांसाठी, विशेषतः हिंदू लोकांसाठी आजूबाजूच्या परिसरामधल्या. उत्तरेमध्ये तर आपण पाहतो मुस्लिम सत्ता 1526ला बाबराची स्थापन झाली, पण त्यापूर्वी इब्राहिम खान लोधीची दिल्लीवर सत्ता होतीच. तर साधारणतः पूर्ण भारतामध्ये म्हणता येईल इस्लामीकरणाची प्रक्रिया ही चालू झाली होती. अशा या प्रक्रियेला, प्रोत्साहनाला शिवाजी महाराजांनी थांबवण्याचं कार्य केलेलं आहे. हे कार्य करत असताना त्यांचे अनेक लोक संघर्ष उडलेले आहेत. आणि ह्या संघर्षामध्ये आपण पाहतो काही लोकांना वाटतं की शिवाजी वाईट होते, जसं सुरतेची लूट होती म्हणा किंवा अनेक प्रसंग आहेत की त्यांच्यावर टीका केली जाते. आपल्याला त्याच्यात जायचं नाही. आपण पाहतो सर्वात महत्त्वाचं की चांगलं कार्य हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आपण त्याच्याकडं हे केलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं, आपण जो अभ्यास करतो हे लष्करी दृष्टिकोनातून करतो, डावपेचच्या दृष्टिकोनातून करतो. त्याच्यामुळे नातेगोते त्यांचं कोण काय होतं काही नाही. फक्त आपल्याला जिजाबाईचे आई वडील लखुजी जाधव आणि शहाजीचे वडील मालोजी भोसले यांचा संदर्भ घेणं आवश्यक होतं, म्हणून तो आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे. हे नमूद करण्याचं आहे. कारण टीका करण्याचा जसं आपण पाहतो की नरेंद्र मोदीचं एक धोरण जे होतं ह्याच्यावर एक उत्तम उदाहरण असेल की नरेंद्र मोदींच्या सरकारनं, सध्याच्या भारत सरकारनं 1 वर्षाखाली एक निर्णय घेतला की जे ब्रह्मदेश, बांगलादेश, पाकिस्तान किंवा या आजूबाजूच्या इतर देशामधून, अफगाणिस्तान मधून हाकलून देण्यात आले आहेत किंवा स्थलांतरित झालेले आहेत, ते देश सोडून आलेले आहेत किंवा सोडून देण्यात त्यांना प्रवृत्त करण्यात आलेलं आहे, अशा मंडळींना भारताचं नागरिकत्व देण्यात येतं. त्याच्यावर खूप मोठी टीका झाली की आता म्हणजे भारत काय झालं की हिंदूचं काय प्रवेशद्वार झाले, की सरकारनं हिंदुत्ववादी निर्णय घेतला. म्हणजे टीका करण्यापेक्षा त्या लोकांच्या वेदनाही महत्त्वाच्या असतात. आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पुन्हा काश्मीरी पंडिताचा प्रश्न आहे किंवा जम्मू काश्मीरचाही 370 कलम रद्द करण्याचा मुद्दा आहे. तिथेही सध्याच्या सरकारवर, केंद्र सरकारवर टीका झाली. टीका होत असते, टीका करणारी मंडळी असते. एखाद्या निर्णयानं कुणाचं हित साध्य होतं, कुणाचं हित दुखवलं जातं.
असे काही मुद्दे असतात आपण त्याच्याकडे सपशीलपणे दुर्लक्ष केलं पाहिजे. कारण साहजिकच असतं, एखादं मोठं कार्य होतं त्यावेळेस कोणाच तरी हितसंबंध हे दुखवले जातात. आणि शिवाजी जो कालखंड होता काय, तो काय साधू संत मंडळीचा होता, परंतु स्थैर्याचा कालखंड नव्हता. संघर्ष तर करावाच लागतो, आणि संघर्षाचं उत्तर, रक्ताचं उत्तर, तलवारीचं उत्तर तलवारीनेच द्यावं लागतं. हे तिथं अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे आपण लष्करी व्यवस्थापन, लष्करी संघर्ष याच्या व्यतिरिक्त इतर बाबीकडे वाचन करत असताना इतर मुद्द्यांना टाळावे, आणि आपले जी काही अभ्यासक्रमाला मुद्दे आहेत तर त्याच्यानुसारच अभ्यास करावा, अन्यथा भटकू नये. दुसरी सर्वात महत्त्वाची आहे की आम्ही बोलत असताना काही जे मुद्दे आपल्याला छोटे छोटे तयार करता आले तर करा, कारण मुद्द्यावरूनच आपल्याला विशेषण हे करता येतं. हा मुद्द्याचा पेपर आहे, आकर्षक पेपर आहे, शिकण्याचा पेपर आहे. शिकलं पाहिजे माणसानं. लोक राजस्थानच्या साईडला मी पाहिले 70 वर्षापर्यंत शिक्षण घेतात. की आजचा कालखंड आहे की का ज्ञानाची शिदोरी आहे. जेवढं घेताल तेवढं कमी आहे, जेवढं घेताल तेवढं कमी आहे. जिजाबाईकडे आजही आपण एक पाहिलं पाहिजे, अंधारामध्ये सूर्यकिरणाकडे पाहणारी किंवा दिव्य स्वप्न पाहणारी महिला म्हणता येईल आपल्याला. काय होतं आजूबाजूला, ही कल्पना बाहेरचा विचार होता की माझ्या पुत्राने हिंदू स्वराज्य स्थापन करावं, आणि त्याची पूर्वतयारी त्यांनी शिवाजी महाराजांच्या पोटामध्ये असताना जन्मपूर्व घोड्यावर बसणं, तलवार चालवणं, असे विविध मर्दानी खेळ खेळणं, अशा त्यांनी गोष्टी चालू केलेल्या होत्या. का तर पोटातल्या मुलाला ते संरक्षण मिळावं. खूप मोठी धाडसी स्त्री होती जिजाबाई ही. तर धाडसी वृत्ती आपल्याला त्यांच्याकडून घेता येईल. आणि सर्वात महत्त्वाचं, नवीन गोष्टीचा स्वीकार आपण केला पाहिजे. जसं त्याच्या आपण पाहिलं दादोजी कोंडदेवाचा जो विषय निघतो की त्यांनी शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था केली, आणि शिक्षणाची व्यवस्था त्या कालखंडामध्ये सर्वांना शिक्षण मिळत नव्हतं. जी जहागीरदार असत, वतनदार असत, मोठी मंडळी असे, त्यांच्या घरीही शिक्षणासाठी ब्राह्मणांना लावलं जात असे शिकवणीसाठी. इतर सामान्यांना शिक्षण त्यावेळेस मिळत नव्हतं. ही अत्यंत दुर्दैवी आपल्यासाठी घटना होती की एक समाज हा शिक्षणापासून वंचित होता.